अमेरिकन ही जी कंपनी, मी नंतर त्याची हिस्ट्री पूर्ण वेगळी आहे, पण जेव्हा ही कंपनी भारतात आलेली तेव्हा त्यांनी अश्युअर केलेलं की आमच्याकडे आमची वेस्ट व्हर्जिनियाचा जो मेन प्लांट आहे त्या वेस्ट व्हर्जिनिया प्लांट सारखा आयडेंटिकल प्लांट आम्ही भोपाळमध्ये बांधतोय. आयडेंटिकल मे बी इन डिझाईन किंवा एस्थेटिक्स, पण नॉट इन सेफ्टी. अमेरिकन वेस्ट व्हर्जिनियामधला जो प्लांट होता तो पूर्णपणे कॉम्प्युटराइज्ड होता आणि त्यामुळे हे सगळे इन्सिडेंट्स जर व्हायला लागले तर कुठचाही मानवी हस्तक्षेपाची गरजच पडणार नाही आणि कम्प्युटर आधीच ते समजून घेऊन अशा गोष्टी होण्यासाठी थांबवेल. या सगळ्याची प्रोव्हिजन अमेरिकेत आधीपासूनच होती, जी भारतात त्यांनी कधी इन्स्टॉलच केली नाही, कॉस्ट कटिंगसाठी किंवा प्रॉफिटसाठी. असे अनेक सेफ्टी व्हायलेशन्स आहेत. मुळामध्ये जे इनिशियल परमिशन त्यांनी घेतलेली ती परमिशन हा गॅस बनवण्यासाठी नव्हतीच, ती इन्सेक्टिसाइड बनवण्यासाठी होती, ज्याचा कॉम्पोनंट हा गॅस आहे. पण काही कारणांनी, ती कारणं पण आपण नंतर डिस्कस करू, काही कारणांनी त्यांनी तो गॅस अचानक तिकडे बनवायला सुरुवात केली, जी बऱ्यापैकी अनहर्ड ऑफ आहे. कारण स्टोरेज मेकॅनिझम आणि युटिलायझेशन हे सगळं एका ठिकाणी होणं 3 फोल्ड्स रिस्क तुमची वाढवतं. बरोबर. हे सगळं चालू असताना मी म्हटलं तसं ती सगळी कंपनी हे कव्हर अप करण्याच्याच मागे होती.